उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील हे एक दमदार नेतृत्व, ज्या माणसानं अशक्यला शक्य केलं आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये एक नगरसेवक म्हणून पदावर विराजमान असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील एक दमदार नेता सन्माननीय सुनील गोवार साहेब, त्यांच्या समेत आलेल्या सर्व मान्यवरांचं प्रथमतः तिरंगा ट्रॉफी चिरवण्यार बोम आयोजित या स्पर्धेमध्ये आम्ही मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. त्याच्या समवेत सन्माननीय सचिनजी म्हात्रे आणि संपूर्ण टीम या सर्वांचं करतोय स्वागत. आणि वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. थँक्यू सो मच. आलेल्या साऱ्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सातत्यानं क्रिकेटला वाव देणारी ही स्पर्धा आपण पाहताय. खेळाडू प्रोत्साहित होत असतात त्या स्पर्धेमध्ये आणि सातत्यानं खेळाडूंना आवडणारी स्पर्धा उरण तालुक्यातील मानाची टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. चला मॅचच्या दिशेने जाऊया. नांदकर संघ थोडासा उशिराने पोहोचला, त्यामुळे त्यांच्या विपरीत आम्ही टॉस दिला आणि उसाटणे संघाला टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांच्या विरोधात पंडित शूटर्स नांदकर ठाणे जिल्ह्यातील उसाटणे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. तर बराचसा अंतर कापत नांदकर संघ उरण नगरीतील चिरनेर या गावामध्ये दाखल झालाय. करूया मॅचला सुरुवात. पहिला बॉल जोरदार अपील LBW. पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का लागलाय पंडित शूटर नांदकर टीमला. फलंदाज भोपलाही फोडू शकला नाहीये. शून्यावरती बॅक टू द आउट. एक दमदार दर्जेदार क्वालिटीची अगदी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का लागलाय आणि नांदकर संघाची पहिली विकेट शून्यावरती प्राप्त करण्यामध्ये यश मिळवलं. तिरंगा चषक 2026 हे महापर्व. 10 वर्ष ही स्पर्धा पाहायला मिळाली. त्याच्यानंतर 11वं पर्व. एक दशक पाहिलंय चिरनेरच्या साऱ्याच लाडक्या प्रेक्षकांनी. चिरनेर गाव तसं ऐतिहासिक आहे. याच गावामध्ये चिरनेरचा जंगल सत्याग्रह आपल्याला पाहायला मिळाला. ही माती देखील तेवढीच प्रसिद्ध म्हणून ओळखली जाते. याच गावामध्ये आपण स्वयंभू महागणपतीचं मंदिर पाहतो आणि अनेक मोठ्या संख्येनं भाविक भक्त सातत्यानं संकष्टी चतुर्थीला या गावामध्ये गर्दी करत असतात. आणि क्रिकेटसाठी ओळखलं जाणारं चिरनेर गाव, त्या गावामध्ये रंगला आज तिरंगा चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा. मित्र म्हणेल जणू काही राजेशाही थाटच आयोजित केलाय. भव्य दिव्य पारितोषिकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते आणि तेवढीच गर्दी तुम्ही प्रेक्षकांची देखील स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकता. तिरंगा चषक 2026 मालिकावीरला आपण 2 व्हीलर बाईक देणार आहोत. आणि सध्याच्या घडीला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सचिन सर स्कूट्या पाहायला मिळतात ट्रेंडिंगला, पण या स्पर्धेमध्ये ही देखील खासियत आहे. ज्याची प्राइस अगदी 80-90 हजार 1 लाखाहून बाईक तुम्ही पाहताय. सध्या 35-30 हजार रुपयामध्ये मिळणाऱ्या स्कूट्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळाल्यात. परंतु तिरंगा चषकाचं मी कौतुक करेल. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 1 लाखाहून अधिक कॅश प्राइजची तुम्हाला 2 व्हीलर बाईक देखील पाहायला मिळते. सध्या तुम्ही आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहताय, जिथे सचिन केनी सर जोडले गेले. साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतो. अनेक प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून देखील मॅच पाहतायत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि सध्या 2 दूरवरची गावं आलीत खेळण्यासाठी चिरनेर गावामध्ये आणि पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का दिलाय स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे संघानं. पहिल्या बॉलवरती विकेट. धीरज जाधव येताना पाहायला मिळतील नवीन खेळाडू. डावाला आता सावरायचंय 5 षटकांची मॅच. पुढचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न मिडॉनला चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल. पहिली धाव. पहिला श्री गणेश करत असताना सध्या 1 वरती 1 खेळाडू बाद आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आम्ही जातो, परंतु एवढा मोठा मंच पॅक कधी पाहायला मिळाला नाही. परंतु आज तिरंगा चषकामध्ये मान्यवरांची गर्दी. तिरंगा चषकाला घवघवीत यश अनेक वर्ष प्राप्त झालंय. 10 वर्ष पार पाडल्यानंतर 11व्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. म्हणजे जवळजवळ हा देखील उल्लेख करूया. 2013-14च्या सुमारास तिरंगा चषकाला झाली सुरुवात आणि आज 2026 मध्ये देखील तसाच थाट बनून राहिलाय. पण मी सुरुवातीला आल्यानंतर हा उल्लेख देखील केला की प्रतिष्ठा जपणारी आणि परंपरा राखणारी स्पर्धा अर्थातच तिरंगा चषक 2026. 1 वरती 1 खेळाडू बाद. 2 बॉलचा खेळ संपलाय. 5 ओव्हरची मॅच. स्टंपला अगदी क्लोज चिकटून उभा विकेट किपर. बॅट्समनला पुढे जाण्यासाठी संधी देणार नाहीयेत कदाचित. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चाललाय बॉल. ऑन साइडला गॅप मिळालाय मोठा. नाही राहिला धावसंख्येचा तोटा. धाबा मिळतील 4. चौकार. 4 धाबा प्राप्त करत असताना फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. बॉल ओर पिच बॉल समोर दिला. सोपा पडला बॅट्समनला आणि मिडॉनच्या वरून लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. तंत्रशुद्ध बॅटिंग. असे फटके आपण नेहमीच क्लासिकल फटके म्हणून ओळखतो, संबोधतो.
यस, मुख्य खेळाडू आहेत जो अक्षयला आपण पाहत आहे, ज्याच्या नावावरती क्रिकेट कारकिर्दीमध्ये एक टू व्हीलर बाईक देखील आहे. अक्षय 400च्या स्ट्राईक रेटनं सुरुवात. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मागे चाललाय बॉल, पकडू शकले नाहीयेत. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल जाईल सीमारेषा पार. नशिबाची साथ नांदकरला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. सध्या मागील 2 बॉल मध्ये 2 चौकार मिळालेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकताय, स्टंपच्या जवळ क्लोज, बॅटची एज लागली. विकेट किपर साठी अडवणं कठीणच बनलं. तिकडे नॉन स्टॉपला निघाला बॉल. लॉंग स्टॉप, अगदी चांगल्या पद्धतीची हॅलो. बॅटिंग. तत्पूर्वी सन्माननीय जगदीशजी नारंगीकर मोठे भोम यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं प्रथमतः मनपूर्वक शब्द सुमनानं स्वागत. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळून काढल्या. फटका लॉंग ऑफला चालला. क्षेत्ररक्षक आहे त्यांना एक सिंगल या बॉलवरती मिळेल. 5 बॉलचा खेळ संपला. स्कोर डबल डिजिट मध्ये प्रवेश करत असताना सध्या 10ला 1. धीरज खेळतात 1 बॉल 1. अक्षय खेळतात 3 बॉल मध्ये 9 धावा. स्वर्गीय बाजीरावांना परदेशी स्मृती चिरनेर आयोजित तिरंगा चषक आपण पाहत आहे. बाजीरावजी दादांच्या आठवणीला उजाला देत असताना सातत्यानं ही स्पर्धा पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळी फ्लिक केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहे त्यांना चांगली फिल्डिंग, चांगलं जज केलं. बॉलला पकडले, सिंगल मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अगदी एका ओव्हर मध्ये 111 स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहताय. 11ला 1 विकेट. धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्यात. एक खेळाडू बाद 11 धावा. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. लक्ष असू द्या, यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो अर्थातच दुसरा सामना जिंकणाऱ्या संघाच्या विरोधात खेळेल. आजच्या रात्रीमध्ये सीबीडी वॉरियर्स बेलापूरनं दुसरा सामना जिंकला. त्यांच्या विरोधात जिंकणारा संघ खेळणाऱ्या. आणि पहिली मॅच जिंकलाय वशा 11 मरुआई विंदणे. त्यांच्या विरोधात कदाचित ग्रीष्मा 11 वाघिवलीवाडा संघ खेळणार आहे आणि त्यांच्या सोबतीला नेरे. त्या मॅच मध्ये जो जिंकेल तो विंधणे संघाच्या विरोधात चौथ्या मॅच मध्ये जिंकणारा संघ पहिल्या विनर्स टीमच्या विरोधात फाईट करेल. ही सूचना लक्षात असू द्या. त्याच्यानंतर विनर टीम लगेच खेळणाऱ्या सीबीडी वॉरियर्स बेलापूरच्या विरोधात. सध्या 11ला 1 अशी धाव फलकाची गती. धाव फलकावरती 11 रन्स लागल्यात. षटक क्रमांक 2 अमर हिलाल येतात बॉलिंग करण्यासाठी. आपल्या अनोख्या बॉलिंग साठी ओळखला जाणारा ही अमर दाखल झालाय. पहिला बॉल, ओ परफेक्ट यॉर्कर, जोरदार अपील. सर्व खेळाडूंनी अपील उचलून घेतले. अंडर प्रेशर, दबाव, काय घडलंय या बॉल वरती? पंचांना विचारतायत प्रश्न. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या अंपायर इंटरेस्टिंग नाहीयेत, परंतु चला चर्चा साधण्यासाठी निघालेत. नक्की निर्णय काय येईल या बॉल वरती? कॉट बिहाइंड साठी अपील. विकेट किपर उत्साहितच पाहायला मिळालेत. त्यामुळे पंचांच्या निर्णयाची सध्या प्रतीक्षा करूया. पंच काय निर्णय देतील? आपल्या जागेवरती पोहोचणार आहेत अंपायर प्रशांत माली सर. सध्या आपण प्रतीक गरत, प्रशांत माली सर, संदीप पाटील सर या 3 पंचांना पाहता या स्पर्धेमध्ये. आणि पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ नॉट आउट, डॉट बॉल. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर. काहीतरी आवाज विकेट किपरला आला. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलंय. बॉल कुठून निघाला, कसा गेला? वेगवान बॉल, परफेक्ट यॉर्कर. ओ पायांच्या मधून बॉल. जोरदार अपील झाली परंतु बॉल आलाय डॉट. सेलिब्रेशन देखील केलं विकेट किपरनं. परंतु अमरची ही गोलंदाजी नेहमी चर्चेमध्ये असते. त्याचे यॉर्कर, त्याचा वेग, त्याच्याकडे असणारी गती, रिदम, चांगल्या पद्धतीनं तो गोलंदाजी नेहमीच करत असतो. वेगळ्या शैलीचा गोलंदाज आहे. पुढचा बॉल अमर हिलालचा. फुल टॉस पडलाय, ऑन साइडला मारलाय. लांबी पडले, कमी उंचीचं अंतर आणि उंची जास्त पडत असताना फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक धक्का. अनुजनं टिपलाय कॅच. झटका लागलाय दुसरा नांदकर संघाला. आणि या गोष्टीकडे देखील लक्ष असू द्या. दोन्ही टीम 5 ओव्हर 5 गोलंदाजांचा तुम्हाला वापर करायचा आहे. एकच गोलंदाज वापरता येईल. आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये हे देखील नियम पाहिलेत. एखाद्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 गोलंदाज वापरले जात आहेत. एखाद्या गोलंदाजाला 2 षटकं. परंतु इथे ती नियमावली नाहीये. इथे फक्त 5 गोलंदाज 5 ओव्हर मध्ये वापरायचे तुम्हाला. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद. मी तर म्हणेन स्पर्धेचं हे घवघवीत यशच आहे. या स्पर्धेची आजची दुसरी रात्र. पहिल्या रात्रीमध्ये ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजी संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. आणि आज स्पर्धेमध्ये आपण दुसऱ्या रात्रीमध्ये प्रवेश करतो. आमचे चंदू दादा जोडले गेलेत. साईप्रीतचे सर्व चांगल्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आणि चांगला वापर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आय थिंक 4 कॅमेऱ्यानं आपण या स्पर्धेला कव्हर करतो. 4 चांद लावणारी स्पर्धा. 11ला 2 विकेट, 1.2 बॉलचा खेळ संपलाय. काही दिवसाअगोदर आम्ही बेलपाड्याच्या स्पर्धेमध्ये साईप्रीतला कव्हर करताना पाहिलं.
आज चिरनेरची स्पर्धा ते कव्हर करतायत आणि चांगल्या क्वालिटीनं प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम देखील करतायत या स्पर्धेमध्ये. अनिकेत दलवी दाखल झालेत नवीन खेळाडू. एक सिंगल बॉल थोडासा निसटला, इथे फायदा घेऊ शकतायत. तू यस नो नो, काम बिघडले आता. कॉलिंग नव्हतं, आधी तू पोहोचेल की तो पोहोचेल असंच राहिलं मैदानाच्या आतमध्ये आणि धावचीच्या स्वरूपात परतावा लागणार आहे आता खेळाडूला. मगाशी एक विकेट पडली आणि लगेच पुढच्याच बॉल वरती तू चल मैं आया हे सांगत असताना आणखीन एक धक्का, खेळाडू बाद. थँक्यू. आज आमच्या विनंतीला मान देऊन ज्यांचं शुभ आगमन झालंय, तिरंगा ट्रॉफी 11वा पर्व आणि या 11वा पर्वामध्ये सर्वांना वाटावा गर्व अशी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांचं शुभ आगमन होत असताना बंधन धाग्याचं काळीज बागाचं या उक्तीप्रमाणे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मनाशी बाळगणारे एकनिष्ठ, ज्यानं ना पक्ष बदलला ना झेंडा, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, ज्यानं पक्ष न बदलता एकच पक्षाचं काम करणारं व्यक्तिमत्व पनवेल महानगरपालिका या महानगरपालिकेमधील नवनिर्वाचित नगरसेवक स्थायी समिती सदस्य सन्माननीय सुनीलजी गोवार साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी हेमंत परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सुनील शेठ गोवारी विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा आपण सन्मान करायचा आहे. सीएमजी आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आपण घेणार आहोत. तत्पूर्वी इथे अमरचा यॉर्कर बॉल. आज मी उल्लेख केला की अमरचे यॉर्कर नेहमीच उल्लेखनीय असतात. टप्पा तो पकडतो तेव्हा बॅट्समनला तो चान्स देत नाही. सध्या पाहुण्यांचा सन्मान आपण स्क्रीनवरती पाहताय. एक आदर्श व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठाई स्थित आहे, सुसंस्कृत आचरण आणि निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे. राजेंद्रजी भगत सर आमच्या सोबत जोडले गेले. त्यांनी उल्लेख केला की निष्ठा जपणारे व्यक्तिमत्व साहेब सध्या आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळालेत. अनेक कार्यकर्ते आपण पाहिले आणि आम्ही या स्पर्धेबद्दल तिरंगा चषकाच्या सर्व आयोजकांचा देखील उल्लेख करेन. अनेक वर्ष त्यांची देखील निष्ठा पाहायला मिळाली. एकनिष्ठ राहून अनेक वर्ष काँग्रेससाठीच झटताना कार्यकर्ते राहिलेत, त्यामुळे त्यांचं देखील मी कौतुक करणार आहे. सध्या 13 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक ह्या तैनात, सिंगल मिळेल. एका धावेने धाव फलक 14 वरती. सध्या थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार डावाला पुढे घेऊन चाललेत. 1.5 बॉलचा खेळ संपलाय. 14ला 3. तत्पूर्वी सन्माननीय सचिनजी म्हात्रे युवा सेना अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपणाशी विनंती, आपला सन्मान आपण तिरंगा ट्रॉफीच्या माध्यमातून स्वीकारायचा आहे. सीएमजी शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि अक्षय ज्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती 4 आल्या तो खेळाडू पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती. समोर मारलाय व्ही शेप मध्ये. लॉंग ऑफला चाललाय बॉल. खेळाडू कोणी नाहीये. नो चान्स ऑफ द लॉंग ऑफ. बॉल सीमा पार. धावा मिळतील आणखीन 4. अक्षयच्या बॅटमधून दुसरा चौकार. व्यासपीठावर सन्माननीय उपतालुका प्रमुख पनवेल सन्माननीय कमलाकरजी गायकर यांना हे विनंती करेन की आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ही सर्व मंडळी, अर्थात पक्षाची एकनिष्ठ जे माणसं राहिले, कारण आजचा राजकारण म्हटलं तर ह्या पक्षाला खूप संघर्ष करावा लागला, मात्र या संघर्षामध्ये सुद्धा ज्यांनी निष्ठा जोपासली हे असे सर्व मंडळी. व्यासपीठावर सन्माननीय देवनाथजी कातारा विभाग प्रमुख यांना हे विनंती करेन की आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय देवनाथजी कातारा विभाग प्रमुख आणि सन्माननीय कौशिक सर शाखा प्रमुख यांना ही विनंती करेन की आपलाही सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. या सर्व मंडळींचं मी मनापासून तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं आभार मानतोय. देवनाथ कातारा विभाग प्रमुख आणि सन्माननीय कौशिक सर शाखा प्रमुख या सर्वांना विनंती करेन की आपला सर्वांचा आपण सन्मान करूया. ऐकूया पुन्हा एकदा आपण संयमजीना. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 3 बाद 18 अशी सुरुवात पंडित शूटर्स नानकर टीमची आणि 9च्या सरासरीनं 18च बनल्यात. त्यामुळे या धावा तर जमा कराव्याच लागणार आहेत नानकरला. त्यांच्याकडे बॉलिंग देखील तेवढी चांगली आहे, पण तो हेही विसरू नका ठाणे जिल्ह्यामधून आलेला स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे संघ यावर्षीचा हंगाम तेवढं ते गाजवू शकले नाहीयेत, पण तू ही संधी ते सोडणार नाहीयेत. त्यामुळे या मॅच मध्ये धावा काढाव्या लागणार आहेत नानकरला. ओ मिस टायमिंग, फटका फसला. आणखीन एक खेळाडू बाद होऊ शकतो आणि झालाय देखील. चौथा धक्का अनिल डोपरी त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून हा कॅच पकडण्यात आलाय आणि चौथा धक्का लागलाय पंडित शूटर्स नानकर संघाला 18ला 4. तर तत्पूर्वी आपण पाहताय सन्माननीय कौशिक सर शाखा प्रमुख जे सुनीलजी गोवार साहेबांच्या समवेत आलेली ही सर्व मंडळी, त्यांचं या निमित्तानं तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं मनपूर्वक आम्ही मायाचं वस्त्र प्रेमाचं पुष्पगुच्छ अनेक मोमेंट देऊन कौशिक सरांचं स्वागत झालंय. सन्मान्य जगदीशजी नारंगीकर मी यांनाही विनंती करेन, अर्थात सचिनजी म्हात्रे यांचे जावई आहेत मोठे बोम गावचे, त्यांचाही सन्मान या निमित्तानं केला जाईल. मी सुभाष कडू यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय
जगदीश नारंगीकर यांचं आपण स्वागत करायचं आहे. मोठे भीम गावातील व्यक्तिमत्व, एक काळ ज्याने क्रिकेटमध्ये गाजवला असे एक दमदार व्यक्तिमत्व जगदीश नारंगीकर यांचं स्वागत सुभाषजी कडू यांच्या शुभ हस्ते. संयमजी. उज्ज्वल ढोपरी दाखल झालाय आणि उज्ज्वलच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती त्याने यश संपादित केलंय. धावफलकावरती 18ला 4 विकेट पडल्यात. जणू काही बॅटिंगचं कंबरडच मोडलंय की काय. बॅटिंग कोण करेल, कोण डावाला पुढे नेईल. अक्षयनं 3 चौकार मारले, त्याला कोण साथ देईल हा देखील उल्लेख करावा लागणार आहे. मिस टायमिंग, आणखीन एक धक्का मिळेल का, परंतु क्षेत्ररक्षक अगोदर मागे गेले त्याच्यामुळे चान्स घेतला नाहीये खेळाडूने. एक सिंगल या बॉलवरती मिळणार आहे. एका धावेने धावफलकावरती 19 लागल्यात, 4 विकेटच्या मोबदल्यात. अक्षय या टीम मधला मुख्य खेळाडू आहे आणि त्याच्याच जोरावरती या संघानं सातत्यानं आपला परफॉर्मन्स चांगला दिलाय. त्यामुळे अक्षयकडून अपेक्षा असणार आहेत नानकरच्या पाठीराख्यांना इथे धावा त्याला काढाव्या लागतील. संघर्ष हा करावा लागतो. क्रिकेट असू दे, आयुष्य, प्रत्येकाला धडपड करावी लागते तेव्हा यश मिळतं. हा उल्लेख आपण जरूर करू पुढच्या ओव्हर, पुढच्या काही जसा वेळ मिळेल. परंतु सध्या संघर्ष करावा लागलाय नानकर संघाला. 19ला 4. पुढचा बॉल आडव्या पाटनं मारलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेत, वेगानं पोहोचले परंतु बॉल निसटला. तसा फायदा घेतला दोन्ही खेळाडूंनी. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ मिळाला. या 2 धावेनं स्कोरची गती आपण पाहताय. 21 लॉस ऑफ द 4 विकेट्स. पंडित शूटर नानकर टीम 21ला 4 विकेट पडल्यात. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप फार महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही सावध पवित्र्यानं डावाला पुढे नेता, पार्टनरशिप बनवत राहता, तेव्हा धावा चांगल्या बनत असतात. मागच्या मॅच मध्ये टाकीगावच्या खेळाडूंनी देखील हीच चुकी केली. पार्टनरशिप कुणी करू शकला नव्हता, त्यामुळे विकेट पटापट पडल्या, सामना त्यांच्या हातातून निघून गेला. आणि या मॅच मध्ये विकेट्स पडल्यात, त्यामुळे अक्षयला आता जिम्मेदारीनं बॅटिंग करावी लागणार आहे या सामन्यामध्ये. ओ धाडस दाखवलं. वेगळे फटके सातत्यानं युवा खेळाडू पाहायला दाखवत असतात, परंतु रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हा अगदी असफल राहिलाय. बॉल येईल डॉट, निर्धाव चेंडू. अक्षय विस्फोटक त्याचा अंदाज बऱ्याच साऱ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळतो. बॉल कमी खेळायचे, धावा जास्त काढायच्या. 7 बॉल आज 16 वरती तो खेळतोय, परंतु पार्टनरशिप ही महत्वाची आहे सध्या 6व्या विकेटसाठी. 4 विकेट पडल्यात. 6व्या क्रमांकावरती बॅट्समन आला आडव्या बॅटनं. आणखीन एक वेगळ्या पद्धतीचा फटका, आणखीन एक डॉट बॉल. क्रिकेट फास्ट बनलंय. क्रिकेट सध्याच्या युवकांना फास्ट खेळणं आवडतं, पण तो सिंगल डबल देखील क्रिकेटमध्ये फार महत्वाचे आहे. जिथे दबाव वाढला जातो तिथे एकेरीला दुहेरीला तेवढंच महत्व असतं. इथे वारंवार मोठे फटके खेळण्याच्या मोहात अक्षय लगातार 2 बॉल डॉट झालाय. का पुढल्या बॉलवरती मोठा चान्स घेतील का गोलंदाज, विकेट संपादित करतील का, कारण दबाव तर चांगलाच वाढवलाय. का इथे मोठा फटका पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. उज्ज्वलचा पुढचा बॉल स्लॉट मध्ये दिलाय. ही चर्चा केली की दबाव वाढलाय आणि त्या दबावाला दूर करण्यासाठी एका मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो फटका आलाय अक्षयच्या बॅट मधून. ठोकलाय षटकार. फायनली ओरपिच बॉल, तिथे चांगला प्रयत्न पाहायला मिळाला खेळाडूचा आणि शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार नवी संजीवनी देणार आहे पंडित शूटर्स नांदकर संघाला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉलच्या अखेरीस 4 बाद, 27 धावा. या स्पर्धेतून मान्यवर रजा घेत असताना थँक्यू. पुन्हा एकदा सुनीलजी गोवार साहेब, सन्माननीय सचिनजी मात्रे साहेब आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार, अर्थात कमलाकरजी गायकर, देवनाथजी कातार आणि कौशिक सर आणि संपूर्ण मित्र परिवार या सर्वांचं तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं या 2026च्या 11व्या पर्वामध्ये मनपूर्वक आम्ही मनापासून आभार मानतोय. संयमजी. पाहुण्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. साई प्रीत लाईव्ह एक चांगलं चॅनल आहे आणि त्यामुळे आम्ही प्रेक्षकांना देखील या चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी प्रेम दाखवा, तुम्हाला विविध स्पर्धा पाहायला मिळतील. सत्तावीस वरती 4 विकेट पडल्या 3 षटकांच्या अखेरीस. उज्ज्वलचं षटक एका ओव्हर मध्ये त्यानं 9 दिल्या. एक खेळाडू त्यानं बाद केला.
तिरंगा चषक म्हटला तर स्पर्धा 4 रात्रीची आणि चारही रात्रीमध्ये मोठ्या संख्येनंच पाहुणे येताना पाहायला मिळालेत. ही मानाची स्पर्धा आहे. रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ तुकाराम घरत साहेब यांच्या माध्यमातून काल या स्पर्धेचा श्री गणेश करण्यात आला. अनेक मंडळी या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळाली. कालच्या रात्रीमध्ये देखील आज स्पर्धेची दुसरी रात्र आहे आणि आज देखील प्रेक्षकांच्या सोबतीला पाहुण्यांची मांदे आली असाच उल्लेख करूया. 18 बॉलचा खेळ संपलाय. 18 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 27 ला 4 विकेट. सध्या मान्यवरांचा ताफा तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. साईप्रीतची चांगली पारदर्शकता, चांगली क्वालिटी, लोकांपर्यंत जेव्हा चंदूदादा आपण चांगलं पोहोचवतो तेव्हा लोक आपल्यावरती प्रेम करतात आणि या साईप्रीत चॅनल वरती अनेक सबस्क्राईब सध्या वाढताना आम्हाला पाहायला मिळालेत. सध्या ताऱ्याची स्पर्धा देखील ते करतायत. कर्नाला विभागामधली कव्हर, काही दिवसा अगोदर पेण विभागामधली स्पर्धा त्यांनी केली. आज उरण तालुक्यातील क्रिकेटचं गाव चिळनेर मध्ये ते स्पर्धा कव्हर करतायत. चौथं षटक आहे. धनंजय हिलाल आलेत. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात, पकडलाय कॅच आणि अर्धा संघ गुंडाळून घेतलाय. 5 खेळाडू बाद झालेत आणि संघाची धाव संख्या फक्त 27. पाच खेळाडू बाद आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. अर्धा संघ गारद करण्यामध्ये यश मिळाल्या. परिस्थिती बिकट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा संघर्ष, तुम्हाला तुमची जिद्द, चिकाटी, परिश्रमाची भाषा गिरवावी लागते क्रीडांगणामध्ये. लोअर फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, चान्स, ओ बॉल बॉल बचावलेत. डायरेक्ट हिट काम बनू शकलं असतं. सुरुवातीला टप्पा पकडता आला नाही विकेट किपरला, त्यामुळे इथे एक चिक्की सिंगल घेण्यामध्ये यश मिळालंय. धाव फलकावरती 28 धावा. 5 विकेटच्या मोबदल्यात 28 धावा धाव फलकावरती लागल्यात. या परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचा सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यावा लागतो. मुश्किलों से भाग जाना आसान हो जाता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता है जिंदगी में, लढने वालों की कदमों में जहा होता है. लढतात ते यश मिळवतात, त्यामुळे लढावं लागणार आहे. अक्षयचा फटका ऑन साइडला मारला. ऑन साइड लॉंग ऑन रिझन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचला, एक पूर्ण केलंय. डेंजर एंड कडे अक्षय पोहोचलाय आणि पंच देखील सांगत असताना थ्रो देखील कमालीचा होता, परंतु त्याही पेक्षा आपण कौतुक करूया रनिंग बिटवीन विकेट बद्दल देखील. किती वेगानं धावताना पाहायला मिळाला, जीवाच्या आकांतेने निघाला आणि फायनली 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेनं स्कोर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. बॉल पकडण्या अगोदरच अक्षय पोहोचला देखील तिकडे. दुसरी लाईन देखील पूर्ण केली त्यानं, तेव्हा थ्रो पोहोच लागला स्टंपला आणि या 2 धावेनं धाव फलक 30 वरती पोहोचेल. चांगला थ्रो होता, रॉकेट थ्रो, अगदी सरळ. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. रोज सराव करा, चांगला यश तुम्ही मिळवू शकता क्रीडांगणामध्ये. आणि इथे चांगला रिले थ्रो पाहायला मिळाला. फास्टर बॉलर असतात त्यांचा थ्रो असा येतो. अनेक वेळा आपण भारतीय टीम कडून उमेश यादवला रॉकेट थ्रो करताना पाहिला, फास्टर बॉलर. यावेळीचा बॉल ओ अपील करण्यात आले आणि आता अक्षयला परतावा लागणार आहे. अक्षय व्हाईट कार्डची मागणी करत होता पंचांकडे, परंतु पंचांनी निर्णय दिलाय. फलंदाज बॅट कट लागले आणि फलंदाजाला परतण्याचा इशारा दिलाय. अक्षय बाद. त्यांच्याकडनं 1,000 रुपये विद्यमान सदस्य निकिताताई नारंगीकर यांच्याकडनं 1,000 रुपये, माजी सदस्य संध्याताई नारंगीकर यांच्याकडनं 1,000 रुपयाची देणगी आलेली आहे. या सर्व देणगीदारांचं मनापासून आम्ही तिरंगा ट्रॉफीच्या वतीने आभार मानतोय. नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवताय. रजनी क्रिकेटचा थरार 4 रात्रीमध्ये ही स्पर्धा. अनेक स्पर्धा सध्या उरण तालुक्यामध्ये सुरू आहेत. आजपासून आय थिंक नवघरला स्पर्धा सुरू झाली. आजपासून बोकडविड्याला नाईट क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. मोठी जुईला आज फायनल नाईट क्रिकेट आणि आज तिरंगा चषक उरण तालुक्यामध्ये जवळजवळ 4 नाईट, उद्यापासून चिरलेला नाईट सुरू होणार आहे. त्यामुळे कंटिन्यू क्रिकेट सुरूच राहिलंय. उरण तालुक्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धा पाहायला मिळाल्या यंदाच्या हंगामामध्ये.
आडव्या बाटनं मारण्याचा प्रयत्न, जतीन आले, जतीन निघाले. आणखीन एक विकेट, विकेट क्रमांक 6. विद्यमान सदस्य सौभाग्यवती भारतीताई मनोज ठाकूर यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला 2,000 रुपयाची आर्थिक देणगी गेलेली आहे. मनापासून या सर्व देणगीदारांचे आम्ही शतशः आभार मानत आहोत. 6 खेळाडू बाद 30 धावा. हवा तितका चांगला परफॉर्मन्स आज देऊ शकले नाहीयेत नांदकरचे खेळाडू, पण तो अद्यापही उर्वरित काही बॉल शिल्लक आहेत. हीच अपेक्षा असेल त्यांच्या पाठीराख्यांना की कमीत कमी 50 तर बनायलाच हव्यात. सध्या 7 खेळाडू बाद, अवघ्या 30च धावा. रात्रीची स्पर्धा आपण खेळतो आणि वेळेचं महत्व क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. मग अशी पॅनल्टीला सामोरं जावं लागलं. 2 रनची पॅनल्टी नांदकर संघाला लागली. त्याच्या अगोदर आपण टॉस उसाटणे संघाला विजय दिला, कारण उसाटणे संघ वेळेवरतीच उपस्थित राहिला. पण तो नांदकर संघानं उशीर केला स्पर्धेमध्ये पोहोचण्यासाठी, त्यामुळे त्यांना ही पॅनल्टी महागडी ठरू शकते. 2 रनची पॅनल्टी आणि टॉस देखील त्यांच्या विरोधात दिला. पुढचा बॉल धनंजयचा. फुल टॉस बॉल आहे. आडव्या बाटनं मारला, गॅप मध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, पण ते बनतील प्रेक्षक. बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील शेवटच्या बॉलवरती 4. फिल्डिंग लावून घ्या उसाटणे टीम, कारण असं म्हणतात की रात्रीचं क्रिकेट रात्रीच पूर्ण व्हायला हवं. कमीत कमी 2 सव्वा 2 ला स्पर्धा संपायलाच हवी. या आयोजकांच्या मनामध्ये देखील हीच नेहमी चर्चा असते की आज आयोजन आपण करतोय ते प्रत्येक रात्रीमध्ये स्पर्धा वेळेवरती पूर्ण करता यायला हवी. त्यामुळे आयोजकांची ही गोष्ट आज देखील आम्हाला पाहायला मिळाली की आल्यानंतर प्रत्येक टीमला ते अलर्ट करतायत, वेळेवरती या, वेळेवरती क्रिकेट खेळा, जेणेकरून स्पर्धा आज 2 सव्वा 2 पर्यंत आपण पूर्ण करू शकू. कालची पहिली रात्र होती, त्यामुळे जवळजवळ 3:30 पावणे 4 वाजले. उद्घाटनाचा सोहळा पाहायला मिळाला. अनेक मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं, त्यामुळे वेळ वाढला कालच्या रात्रीमध्ये. परंतु आजची दुसरी रात्र आहे आणि त्यामध्ये आम्ही अपेक्षा करतो आणि खेळाडूंकडून या आम्हाला अपेक्षा देखील आहे की 2 वाजेपर्यंत आज स्पर्धा आपण पूर्ण करूया. सध्या 34 ला 7 विकेट पडल्या. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. जिंदगी में एक बात हमेशा याद रखना दोस्तों, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं मिलते. मॅच मध्ये स्ट्रगल अर्थातच संघर्ष प्रचंड मोठा करावा लागलाय नांदकरला. त्यामुळे यश मिळवायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला 50-52 कमीत कमी बनायलाच हव्यात सचिन सर. अनुज आणि त्याच्या सोबतीला त्याच्या विरोधात सध्या राज पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती अनुज डोपरी पाहायला मिळाला, युवा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात उभा आहे राज. चला पुढची मॅच आणि स्पीडअप द्या या मॅचला. थोडीशी घाई करा उसाटणे टीम, कारण उसाटणे संघाला देखील चांगलंच ठाऊक आहे ठाणे परिसरामध्ये शिस्त कशा पद्धतीने क्रिकेटमध्ये फॉलो केली जाते. त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही ही अपेक्षा करतो की ते वेळेला राखतील. 4 ओव्हरसाठी थोडासा वेळ जास्त घेण्यात आला. ओ स्विंग अँड मिस पडल्यानंतर बाहेर वळवला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. चला याच्यानंतर होणारा सामना विनर टीम आपण तयारीत राहा. सीबीडी वॉरियर्स बेलापूर तुम्हाला खेळायचं विनर्स टीमच्या विरोधात. लॉट्स मध्ये अल्टीपल्टी करावी लागली, कारण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये विविध गावांमध्ये संघ खेळतायत. आणखीन एक डॉट बॉल. सध्या बोटांची जादू हा म्हणूया आपण, बोटांवरती चेंडू रिलीज. गोलंदाज आपण अनुज डोपरीला पाहत्या. आणखीन 2 डॉट बॉल लगातार टाकलेत. 34 धावा स्थिर आहेत. 7 विकेट पडल्यात. पुढचा बॉल अनुजचा. आडव्या बाटनं मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाहीये. एक मिळू शकते धाव आणि ती कंप्लीट देखील झाले. एका धावेनं स्कोर बोर्ड पुढे जाईल. बॅटच्या साइन एक सिंगल आपण ऍड करूया. 35 रन्स, लॉस ऑफ द 7 विकेट. 35 ला 7 विकेट गमावल्यात टीम पंडित शूटर्स नांदकर संघानं. हवे तसे फटके एक्झिक्यूट करू शकले नाहीयेत. चौकार षटकार जास्त प्रमाणात पाहायला मिळाले नाही. अक्षय वगळला तर त्याच्या विपरीत कुणी बाउंड्री मारली नाही. अक्षयनं 3 चौकार 1 षटकार मारला होता. शुभमनं देखील 1 चौकार मारलाय, शुभम जाधव. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती तो चौकार आला, पण तो इथे करामतच केले अनुजनं. 4 मधून 3 डॉट बॉल काढलेत, एकच सिंगल खर्च केले. 4 बॉल मध्ये एकच धाव. पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल, टॅप केलाय बॉलला. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल झालाय फरार सीमा पार.
40ची आवश्यकता. महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण जगाची शान आहे असा उल्लेख करूया आपण. बऱ्याचशा ठिकाणी पर्यटक स्थळ म्हणून आपण फिरण्यासाठी जातो, परंतु ज्या बापजात्यांनी आपलं गरम रक्त सांडलंय त्या गड किल्ल्यांवरती जायला मात्र कधी विसरू नका. कारण महाराजांचा इतिहास युवा पिढीला, येणाऱ्या पिढीसाठी फार महत्वाचा राहील. आणि जे संगीत मॅडीच्या माध्यमातून आपण ऐकायला मिळालं आपल्याला, त्यांचं देखील आपण कौतुक करतो. या स्पर्धेमध्ये आमच्या समेत प्रत्येक रात्रीमध्ये मॅडी जोडले गेलेत. 39 धावा काढल्या, 40चा पाठलाग, परंतु 2 धावांची पॅनल्टी देखील आहे नांदकर संघाला. त्यामुळे कदाचित या मॅच मध्ये जर आपण उल्लेख केला तर टार्गेट असणार आहे ते अर्थातच 38 धावाच काढाव्या लागतील. 40 धावेचा पाठलाग आहे. 2 धावा त्यांच्या अकाउंटवरती आपण ऍड करूया, त्यामुळे त्यांना आता पाठलाग करायचा 38चा. सध्या येणाऱ्या 30 बॉल मध्ये 38 धावेची आवश्यकता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदल. जॉईंट होतील आमच्या समवेत, आज संपूर्ण रात्रीमध्ये जोडले गेलेत. शेरो शायरीच्या अंदाजामध्ये समालोचन करणारे आणि खट्याक आणि उडाया या शब्दांसाठी परिपक्व आणि ओळखले जाणारे अमित म्हात्रे सर आज आमच्या सोबत जोडले गेलेत. ऐकूया त्यांचा आवाज या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू. तत्पूर्वी व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालंय. शिवसेना शाखा चिरनेर या शाखेचे माजी शाखा प्रमुख, रायगड जिल्हा प्राथमिक शाळा चिरनेर या शाळा समितीचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी म्हात्रे यांचं शुभ आगमन झालंय. मी आमच्या तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं सन्माननीय नितीन नारंगीकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सचिन म्हात्रे यांचं, सन्माननीय सचिनजी म्हात्रे शिवसेना शाखेचे माजी शाखा प्रमुख तथा रायगड जिल्हा प्राथमिक शाळा चिरनेर या शाळा व्यवस्थापकांचे अध्यक्ष सचिनजी म्हात्रे यांचं स्वागत आमच्या तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं सन्माननीय नितीन नारंगीकर यांच्या शुभ हस्ते केले जाईल. पुन्हा एकदा विशेष सूचना, या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिक चेंडू द्या संकल्प, वैयक्तिक पारितोषिक देताना फक्त एका नाईटच्या पॉईंटचा विचार केला जाईल याची नोंद आपण घ्यायचे सर्व टीमनं. म्हणजे 3 सामन्यामध्ये ज्याचे सर्वाधिक पॉईंट असतील त्या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक दिले जातील याची नोंद सर्व टीमने घ्यायची. आणि या संघामध्ये जिंकेल त्या संघाचा अगेन्स्ट लगेच बेलापूर सीबीडी वॉरियर्स या संघादरम्यान 4 षटकांचा सामना लगेच होईल. त्यानंतर पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना नेरे आणि वागीरवाडा हा सामना होईल. या स्पर्धेला शिवसेना शाखा चिरनेरचे माजी शाखा प्रमुख सन्माननीय सचिनजी म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. मनापासून आम्ही तिरंगा ट्रॉफीच्या वतीने त्यांचा आभार मानतोय. यस. आणि आता विजयासाठी स्वर्गीय रामचंद्र मडवी, प्रतिष्ठान ओसाडणे संघाला विजयासाठी जो टार्गेट आहे तो मला वाटते 40 आहे. आणि प्लस अपोजिट टीमला दोन धावांची पेनल्टी आहे. आता मात्र जसा फटका येईल की धावांचा, त्या धावा आपण इकडे 2 ऍडजस्ट केल्या जातील याची दक्षता घ्या. येस. तो फिलहाल मुकाबला शुरू होने जा रहा है. शुक्रिया संयम जी घरत, मैन फ्रॉम धाकटीजुई, और शुक्रिया सचिन भाई, शुक्रिया राजा भाई. सभी को हम लेके मैदान के अंदर इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए माइक्रोफोन के ऊपर जोड़ चुके हैं. जीतने के लिए 30 गेंदों में 38 का ये से 40 का टारगेट है. और हवा में जरूर गेंद कैच इट, और पहली गेंद के ऊपर झटका लगा उसने टीम को. टीम का स्कोरेज इस बार देखा जाए यहां 2 लॉस ऑफ 1 विकेट.
मैडी बहुत ही शानदार ये सुमधुर छत्रपति शिवाजी महाराज इनके ऊपर अपने सभी ने गाना सुना, लेकिन 2 रन लॉस ऑफ 1 विकेट। और नए बल्लेबाज इस बार देखा जाए धनंजय, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाट ने टीम का स्कोर है 2। अभी भी जीतने के लिए 38 रन चाहिए। तो इस बार देखा जाए जो 12 प्रतिनिधि या बैठे हुए इनके भाई मैदान के अंदर आ चुके हैं। धनंजय हिलाल, ओ दिशा दी गया, चौका मिल जाएगा भैया। ऐसे ही चकमा मुझे ही मिला था, मैं गया पकड़ने के लिए। चलिए ठोको। और बाउंड्री के बदले स्कोर 6 पे जा चुका है, क्योंकि चकमा जब मिलता है ना तो इस बार देखिए वो गली में फील्डर तैनात थे, उन्हें ये चकमा मिला है और उससे लगा कि बॉल मेरे पास आ जाएगी। लेकिन क्या गेंद कभी घूमेगी, कभी किसी को धोखा मिल जाएगा, ये कुछ पता नहीं है। गेंद ने इसको चकमा दिया, मुझे भी चकमा मिल गया है, आज भी भुगत रहा हूं इस चकमे के बदौलत। लेकिन स्कोर 6, लॉस ऑफ 1 विकेट। यस, जड़ में गेंद फेंकी हुई थी यॉर्कर, चलो जल्दी। ये पाटिल साहब, लगता है बल्लेबाज मेरे हिसाब से कुछ है, लेकिन इसका फैसला पहला ये साइप्रित लायू चंदू वाघमारे, इनकी वेबसाइट है, हिटिंग है। यस, गॉन, बाय बाय। डायरेक्ट हिट हुआ तभी मुझे पता चला कि ये बल्लेबाज बाहर जाएगा। समझ में हम बहुत दूर वाली छोर से कमेंट्री बता रहे, लेकिन हमारी आंखें बहुत बाज के जैसी। बाबा बोल रहे वो नवीन सेवा में। अजय भंडारी नए बल्लेबाज मैदान के अंदर, 6 लॉस ऑफ 2 विकेट। वो 60 ने टीम को 2 झटके लगे और बल्लेबाज वापस चले गए। मुझे लगता है धनंजय हिलाल मैदान से बाहर चले गए। भाई ने कह दिया भाई हमारा अंदर गया है, उसने कहने के बाद भाई बाहर भी आ गया फटाक से। पावर प्ले चल रहा है। ओ टप्पा सही है। क्रिकेट में टप्पा बहुत इंपॉर्टेंट बात है और चित्रपट में कटप्पा बहुत इंपॉर्टेंट बात है। डिसिप्लिन भरी गेंदबाजी होती है ना तो बड़ा मजा आता है। क्या रे, या संकल्प हमारे राजा भाई इनके सुपुत्र देखिए, जब छोटा था तब से मुझे लग रहा है ये क्रिकेट के ऊपर उनका बड़ा प्यार है। यस बॉल, गुड डिलीवरी उसटने वाले। यस यस, अभी क्या, अभी सब कुछ पास है, लेकिन लास्ट बॉल शेष है। लेकिन अभी पढ़ाई भी बहुत खतरनाक है। ये हम देखते हैं अंग्रेजी का काम चल रहा है पूरी तरह से, म्हणून बघा इराणची वाकड तर चुलीत लाकड। गैस खत्म, बड़े बड़े होटल बंद, किनारा चलिए। गैस उधर बंद है, लेकिन इधर भी मुझे लगता है या तीसरा विकेट गॉन हो चुका है। उसट ने टीम टोटल स्कोर बोर्ड के ऊपर सचिन भाई लग चुका है। 6 रन लॉस ऑफ 3 विकेट। क्या बढ़िया ओवर, नाकाबंदी की इस ओवर में बड़ी।
Yes, yes. 6 loss of 3 wicket. उनको शुरू में बताया कि 2 रन आपके ऐड किए, तो फिलहाल पहला ओवर खत्म, 6 रन लॉस ऑफ 3 विकेट, चमकदार ट्रॉफी। और संयम ने सही जिक्र किया था कि कई जगह पे अभी वो इलेक्ट्रिक बाइक, बहुत बहुत भीड़ वो बाइक की होती है, उसके ऊपर डबल सी ज्यादा कोई जा नहीं सकता हुआ, वजनदार आदमी अगर बैठ सकता तो अंदर ही जा सकती, लेकिन यहाँ नहीं। यहाँ जो रूल है अपना बाइक का, मेन सीडी हीरो की बाइक वही, क्योंकि चिरनेर का ही आयोजन है, तिरंगा ट्रॉफी का आयोजन है। शुभम टू अजय जादव गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं, और अजय भंडारी बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर। यस, इस बार फुल टॉस थी, ऑनसाइड के ऊपर खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन यहां गेंद चली गई। इस बार देखा जाए कवर पॉइंट के क्षेत्र में कवर के खिलाड़ी ने आकर गेंद को पकड़ा। यस, सन्माननीय संतोष नाना म्हात्रे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे। अमित जी। यस, तो इस बार अच्छी है फ्लड लाइट, खूबसूरत मैदान, और ये मार्च महीना खत्म होने जा रहा है, उसके बाद अप्रैल तक मैचेस है। क्या इस साल मैचेस हुए हैं? इतनी हीट है फिर भी डे के मैचेस चालू रहते हैं। ये अभी क्या करेगा, अकेला आदमी को स्टैमिना लाएगा नहीं तो करेगा क्या? स्टैमिना ही वैसा ही है, 7 लॉस ऑफ 3। नहीं बॉल इस बार देखा अनुज स्ट्राइक के ऊपर 0 पे खेल रहे, और तारीफ करना पड़ेगी इसी बीच बॉलरों की। चलिए भैया का घर जाओ, 7 पे इस बार देखा चौथा विकेट गॉन। अनुज मैदान से वापस जा रहे, बॉल स्टंप टू स्टंप थी, हिल गया लेग स्टंप, और अच्छी बॉल, टप्पा सही था, और इसी के साथ विकेट गॉन। चौथा झटका लग चुका है, उस शॉट ने टीम को दीजिए। तिकडे गाणी म्हटलं, संदीप पाटले बॉलिंग मध्ये ऍक्शन केली की या कसं माणसाचं चित्र वेगळं, ते आम्हालाच माहिती काय कोणाच्या आहेत। रत्नागिरी 1 लाख के ऊपर बिल था हमारा सबका और क्या वो समुंदर हमने नजदीक से देखा यार, खतरनाक लहरें आती थी। 7 पे 4 विकेट गॉन। पंडित शूटर नांदकर टीम की काफी बढ़िया गेंदबाजी छे, नए बल्लेबाज का आगमन अनिल ढोपरी, और ये सफल हुए थे ज्यादा। क्रॉस इस बार देखा जाए खेलने की कोशिश, दबाव बढ़ता जा रहा है। इस बार देखा जाए यहाँ ओसट ने टीम के ऊपर, स्वर्गीय रामचंद्र मड़वी प्रतिष्ठान ओसट ने टीम, जिनके माध्यम से बहुत ही बढ़िया है, शानदार जानदार आयोजन होता हमेशा। शुरुआती उनके माध्यम से होते, ओसट के माध्यम से डे की। इस साल नाइट का भी आयोजन किया था उन्होंने। क्यों टप्पा पीछे रखा है, बाउंस नो बॉल। भैया वो लक्ष्मण रेखा पार मत करो, वो लक्ष्मण रेखा इस बार देखा अंपायर की है। ऐसी लक्ष्मण रेखा जी सीता माई के लिए आखी थी, सीता माई को उन्होंने लक्ष्मण जी ने कह दिया कि इसको पार मत करो, उन्होंने सुना नहीं, उसको पार किया, रावण भगा के लेके गया, इसने पार किया, अंपायर को दंडित किया। रेखा देखिए, एक हीरोइन हमारी रेखा जी, उसके बाद ये एक रेखा, ये सीमा और रेखा भी मौजूद है यहाँ वो अंपायर की रेखा है, मतलब पॉपिंग किसकी, नहीं तो उनके दोनों के दिल खुल हो जाएंगे। अगर उधर घर भी समझ जाएगा तो ये कौन सी बार की बातचीत कर रहे हैं। 8 लॉस ऑफ 4। अंपायर देखिए, एक जगह स्टीव बकनर जैसे, एक जगह डेविड शेपर्ड वेंकटराघवन जैसे। नो बॉल,
और सुपला और बेहतरीन इस बार देखा जाए दिलशान की याद दिलाई और फील्डर भैया यस यस फील्डिंग इस बार चेंज हुई है। क्या अंपायर की नजर इसीलिए कहते हो ना, अंपायर की नजर बाज की जैसी है और उनके कान मोर के जैसे। फ्री हिटला पण क्षेत्ररक्षण बदलावाचं नसते याची दक्षता घ्या. कृपया पंचांशी आपण वादग्रस्त चला बातचीत पंचांचा करा. निर्णय अंतिम असेल. नानकर संघाला विनंती आहे. तो चलिए इस बार देखा जाए ये तो इस बार अब्बार ने नो बॉल दिया है, यानी कि इस बार देखा जाए ऐसी नजर होनी चाहिए कि खिलाड़ी अंपायर का काम ही वही है ना, बाज की नजर. नो बॉल है. 4-4 महीने वो अंपायर सोते सोते कम है, आंखों के ऊपर जो कचरा बिचरा जाता है वो निकालते हैं. ये श्रीओ अंपायर ने लिया है तो जरूर चेक करेंगे. आया तीसरे अंपायर. यस माली सर रिओ कशासाठी. येस बाउंड्री चेक साठी. बाउंड्री 13 रन बोर्ड के ऊपर और अगली गेंद फ्री हिट है. चलिए विनती है इस बार देखा जाए हम या नानकर टीम को विनती करते स्पीड अप कीजिए. यस 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 क्योंकि क्या ऐसा होता ही रहता, झटके लग जाते हैं ना, गाड़ी जब हिलती नहीं है, मालगाड़ी जैसा काम होता है मजा नहीं है. थोड़ा बुलेट ट्रेन आती है तो बड़ा मजा आता है. तो उस तरह से बाउंड्री आ गई है. फ्री डे. अरे वाह मस्त, सीधे से काम नहीं हो रहा, उल्टे से काम चल रहा है. चौका तो मिल गया. फ्री हिट का बॉल थी, इस बार देखा ऑन साइड के ऊपर खेला है और बाउंड्री के साथ स्कोर पहुंचे मेरे हिसाब से 17 पे. 17 रन बोर्ड के ऊपर और विकेट इस बार देखा जाए मेरे हिसाब से या गॉन हो चुके हैं, वो 4 हो चुके. एक अच्छी बल्लेबाजी चल रही है अनिल डोपरी के माध्यम से. उन्होंने इस बार देखा जाए अच्छा शॉट खेला है. आईएसएस बाजीराव परदेसा भी ऐसे शॉट लगाते हैं, गणेश भाई बता रहे बिल्कुल सही, क्योंकि ऐसे कई शॉट आते हैं ना तो जरूर याद आती है. और लेग बाई के रूप में एक सिंगल, और बाजीराव परदेश साहब हमारे अन्ना हमारे साथ नहीं है, लेकिन उनके यादें हमारे जैन के अंदर पोपटी उनकी फेमस. एक बार उन्होंने ठान लिया तो क्या बहुत ही बड़ा मजा आती थी. मुझे तो हमेशा कहते बिंदास. ऐसे दिलदार व्यक्तिमत्व तो चले गए हैं. जाना सबको है, कोई आगे कोई पीछे, यहां से कोई जिंदा बचकर नहीं जाएगा. घर गांव के बाहर जो हमारा घर है ना वो महत्वपूर्ण घर है, जिसे कहते शमशान. जिन्होंने पलना देखा है वो देखने वाला है 100%. 18-904. यस यस इस बार देखा हवा में खेला है, लेकिन फील्डर तैनात है. लब का क्या इसी के साथ गली में. विकेट नंबर 5 गॉन. लेफ्ट हैंड बल्लेबाज बैक टू डगआउट जा रहे हैं. इस बार शानदार इस बार देखा कैच को लपका है. सही इस बार खेला था इस शॉट को, लेकिन उतनी ही बढ़िया कैच. विकेट नंबर 5 गॉन डीजे. पांचवा विकेट. 18 पे 5. अब सचिन भाई जीतने के लिए मेरे हिसाब से जो रन चाहिए 22 चाहिए. धीमा गति का स्कोर है, और धीमा गति का जब स्कोर होता है ना तो बड़ा मजा आता है. 1996 के विश्व कप में केनिया पहली मैच खेल रही थी और वेस्ट इंडीज को वो आदर्श मानती थी.
और वेस्ट इंडीज ने मुझे लग रहा है कि उन्हें जो इस बार देखा जाए ऑल आउट कर दिया था, तो फिलहाल वेस्ट इंडीज के सामने कर्टनी आम्ब्रोस थे, कोर्ट निवास थे, शिवना चंद्रपॉल थे, ब्रायन लारा थे, रिची रिचर्डसन कप्तान थे, शिवनारायण चंद्रपॉल थे। ऐसे दिग्गजों से भरी हुई टीम थी। और इससे पहले वो केनिया के कप्तान मॉरिस ओडोम्बे, उन्होंने ब्रायन लारा साहब जी से एक ऑटोग्राफी मांगी थी कि मुझे आपसे ऑटोग्राफी चाहिए। तो ब्रायन लारा साहब जी ने कहा था कि मेरे पास टाइम नहीं है। जब वो मुकाबला उन्होंने 96 रनों पे वेस्ट इंडीज को ऑल आउट कर दिया और उसके बाद उन्होंने जीत का जश्न मना दिया, ग्राउंड को राउंड मार दिया। और ब्रायन लारा साहब जी के पास जाकर मॉरिस ओडोम्बे उन्होंने कह दिया, ब्रायन लारा जब आपसे मैंने ऑटोग्राफी मांगी थी तब आपने कहा था मेरे पास टाइम नहीं है, अब मेरे पास टाइम है, अब ऑटोग्राफी ले सकते हैं। देखिए बारी बारी सबकी हो जाती है। ये अनिल जी स्ट्राइक के ऊपर क्या चिट इज गॉन। और यहां वाइड स्मिथ विकेट के ऊपर इस बार कैच को लपका है। एंड द विकेट नंबर इस बार देखा जाए मेरे हिसाब से छठा मैदान से बाहर। जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की सूखी पत्तियां भी कर जाती है, उस तरह से यहां देखा जाए तो स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान उसटे टीम की स्थिति दीजिए। देखिए धीमा गति का स्कोर होता है तो बड़ा मजा आता है। 1983 के विश्व कप में जब वीरेंद्र जट साहब मार रहे थे ना, वेस्ट इंडीज के दर्शक नाच रहे थे। एक तो फिल्म ने देखे 1983 की फिल्म, कपिल देव साहब जी की वाइफ के सामने वो वेस्ट इंडीज की जो मजबूत औरत थी ना, वो नाचती रहती थी। और उसके बाद हिंदुस्तान की गेंदबाजी चली ना, तो कपिल देव साहब जी की वाइफ ने उसे टीवी के ऊपर कह दिया, अब नाचो अब नाचो, खलास। ये क्रिकेट है, जैसा क्रिकेट अपना रंग बदलता है उस तरह से कभी रंग बदलेगा किसी को कुछ पता नहीं है। लेकिन क्या गेंदबाजी, तारीफ करना पड़ेगी यहाँ पंडित शूटर्स नाम का टीम की। और अच्छी गेंदबाजी अनिकेत की। अनिकेत ढोपरी मैदान के अंदर हट्टे कट्टे खिलाड़ी, उड़ाया बार बार। अरे वे शेर के पूंछ के ऊपर पाव रखेगा, वो थोड़ा पप्पी लेगा, तो सामने ही दे रहा है। और शेर के मुंह के सामने बकरी लेगा, लेके जाएगा, तो शेर थोड़ा बोलेगा बकरी तू कैसी है, ऐसा थोड़ी होता है क्या, तू और पिच बॉल सामने दे रहा है। तो आ गए छकड़ी लिए। ये वो रील स्टार वाले हैं इंस्टाग्राम के ऊपर, तो मुझे लगता है उनकी ये रील चमकेगी जरूर, लेकिन जीत चाहिए, ऐसी पारी आपको खेलना है। यूट्यूब के ऊपर उनका ब्लॉग भी है, अच्छा बात है। उधर इंस्टा के ऊपर बहुत भीड़ है। हम कभी कभी जाते हैं, जब हमारा मूड नहीं खरा अच्छा लगता है तो एक राउंड मार के आता हो तो अच्छा लगता है, सुकून मिल जाता है वहां। सुकून मिल जाता है। सामने स्ट्रोक डाउन द ग्राउंड, इट्स अ ब्यूटीफुल पैरेलल सपाट छक्का। सीबीडी वॉरियर्स बेलापूर संघाचा संगणक या सीबीडी वॉरियर्स बेलापूर संघाचा संगणक। अब तो स्कोर बन चुका, बैक टू बैक 2 छक्के ठोके इस बार देखा जाए अनिकेत ने, ढोपरी ने, और टीम का स्कोर 30। आप जीतने के लिए रन चाहिए 10। आक्रमण किया अनिकेत के ऊपर, अनिकेत ने, ये सिक्सर है, ये आरामत सिक्सर है, ऑन द पिक किया है। ये छक्का नहीं है इस बार, 8-9 बोलो ठीक है। इसे कहते हैं ब्लॉक, जो बनाते हैं ना इंस्टा के ऊपर, चाहे इसके 3 सिक्सर देखेंगे तो कोई गोरी भी बोल सकती है, वो व्हाट अ शॉट। कहते हैं ना कि जवाहर सिन्हा साहब और अनिल कुंबले साहब जी की बल्लेबाजी सचिन भाई चेन्नई स्वामी के मैदान के ऊपर, दोनों की मां मौजूद थे, उनके आंखों के सामने उन्होंने बल्लेबाजी की। पीछे के खिलाड़ी थे, 8 नंबर के बल्लेबाज ठोक रहे 3 छक्के। और इस बार यहां कैच की संभावना,
यस, मछली फंस गई है, लेकिन काम बना के, काम पूरी तरह से ऐसा करके, नाम ऐसा रोशन करके जा रहा है टीम के लिए। एक बहुमूल्य 3 आलीशान छक्के ठोक के इस बार देखा जाए अनिकेत ढोपरी मैदान से वापस। देखिए आदमी का दिल देखिए कैसा खुश हो गया है। लेकिन यहां एक बहुमूल्य पारी 18 रनों की खत्म हो गई है और टीम का टोटल रन इस बार देखा जाए बोर्ड के ऊपर लग चुका वो 60 टीम का 36। आप जीतने के लिए बस 4 रनों की जरूरत है। अनिकेत कुछ समझा रहा है बैट्समैन को, मैंने ठोके हुए छक्के बेकार नहीं जाना चाहिए, इससे पहले तू ध्यान में रख, ऐसा कोई संदेशा दिया होगा उसने। लेकिन गुड बैटिंग अनिकेत, बहुत ही बढ़िया विशाल 3 छक्के। और ये 3 छक्कों के बदौलत देखिए स्वर्गीय रामचंद्र मढ़ी प्रतिष्ठान उसने टीम का झंडा ऊंचा हो गया। अभी जीतने के लिए आने वाले 12 बॉल शेष है और 4 रनों की जरूरत है। 13 बॉल और 4 रन। नए बल्लेबाज अमरीलाल, 4 रनों की जरूरत है, 13 बॉल बाकी है। क्या बॉलिंग की थी, पहले ओवर में 4 रन देके 2 विकेट हासिल किए थे, उसके बाद दूसरे ओवर में 11 रन आए और वो 2 विकेट हासिल किए। ऐसी धार दिखाई थी गेंदबाजी की। यस, तो मुझे लगता है 5 बॉलर अलग अलग है ना, एक को दूसरा टाइम नहीं है ना, तो ऐसा होता ही रहता है। ये रणनीति चिरने वालों की। और आउट आवाज हमारे कानों के अंदर आ गई ना। अंपायर आंखें साफ करते हैं, हम कान साफ करते हैं। 8 विकेट गॉन, अभी तक 2 विकेट है। अगर वो विकेट निकाल दिए ना, लेकिन 12 में 4 चाहिए। क्या गेंदबाजी और कंपलसरी चेसिंग है। पीली जर्सी को देख के ऑस्ट्रेलियन टीम की याद आ गई है। और पीला रंग जो होता है ना, उसमें आदमी को नूर चढ़ता है। तुम 6 तारीख को आओ जुई धाकटे जुई में देखने के लिए, हमारे आदमी को पीला हलत लगाने के बाद कैसा नूर आ जाएगा। यस, और उसके बाद शाम को हमारा नूर देखो, हम मंडप भी हिल जाएगा सामने वाला। और 7 तारीख को डायरेक्ट बोरखार में गाड़ी जाएगी, वहां भी इंटरेस्ट हो जाएगा। उसके बाद भरजी का ब्राह्मण जी का आवाज आएगा और हम कहेंगे फंस गए हमारे दोस्त। तो फिलहाल 12 में 4 चाहिए। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है और क्रिकेट एक जेंटलमैन गेम। 8 विकेट मैदान से बाहर, अवस्था दयनीय है, लेकिन क्रिकेट का यह मैदान का मैच रोंगटे खड़े करने वाला मुकाबला। अगर वो 3 सिक्सर नहीं आते तो आज उसने टीम की परिस्थिति और खतरनाक होती थी। वो 8 नंबर के ऊपर आकर उन्होंने ऐसे पटाखे बरसे। जीतने के लिए 12 में 4 चाहिए। सभी हमारे देखिए इस बार देखा जाए अतिथिगण हमारे तिरंगा चीरनेर के सभी आयोजक करते हमारे मौजूद है। अलंका दादा परदेश साहब, उनके सभी साथीदार, गणेश जी म्हात्रे, नमस्ते मोकल, या देखिए मसाबदान जी म्हात्रे, उनके सभी इस बार देखा चिरनेर गांव क्रिकेट की पंडरी है। हमने शुरू में कह दिया ये गांव इतिहास का एक गांव है। और आपने सभी देखा गणपति बापा साक्षात जागरूक थे महागणपति चिरनेर। बारह में 4 चाहिए, लेकिन हार मानने के लिए दोनों टीम सामने खड़ी है। लेकिन इस टूर्नामेंट से कौन बाहर जाएगा ये तो आने वाला वक्त बताएगा। इस 12 में 4 चाहिए जीतने के लिए और 2 विकेट निकालने हैं। इस बार देखा जाए यहां नानकर टीम को 2 विकेट निकाले, समझो मुकाबला जीता। 4 रन निकाले, नानकर बाहर है इस मैच के अंदर अभी तक है। लेकिन 12 बॉल है, 2 ही विकेट बची हुई है। एक आध विकेट गिर गई तो लास्ट जोड़ी मैदान के अंदर आ जाएगी। अगर बाउंड्री बिंड्री लग गई खेल खत्म हो जाएगा, उसने टीम जीत जाएगी। जीत हार का सवाल है, कौन सी जर्सी की जर्सी के ऊपर भारी पड़ेगी आने वाला वक्त बताएगा। 12 में 4 रन चाहिए और चौथे गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके धीरज जाधव।
और बल्ले से इस बार लग चुके हैं, यहाँ सिंगल आ चुका है। बैकवर्ड स्क्वायर के ऊपर गेंद चली गई है। अगर ये बल्ले के ऊपर नहीं लगता, पैरों वेरों के ऊपर लग जाता तो मामला करीबी बनने वाला था। आने वाले 11 गेंदे और जीतने के लिए 3 रन। कड़ा मुकाबला वहां आईपीएल शुरू है या आईपीएल से पहले इस बार देखा कल से शुरुआत हो गई है। कहा 4-5, 5-5, 6-6 जगह नाइट के टूर्नामेंट चालू है। उरन तालुके के मुझे लग रहा है इस बार देखा 4 गांव में नाइट के टूर्नामेंट चालू है। यस और ये देखिए अभी क्या सचिन भाई, थोड़ा सा ये बारिश ज्यादा गिरने के बदौलत ये वातावरण इस तरह से आ गया है। क्या है देखिए, बल्ला लेके मैदान के अंदर आ चुके हैं। कुछ संदेशा देंगे। 11 में चाहिए 3 रन। जबरदस्त ये मैच, और ये मैच स्थिति में है कि कह भी नहीं सकते कि कौन जीतेगा और कौन हारेगा, क्योंकि प्रेशर भरी मैच है। एक हाथ विकेट गिर गई, दबाव बढ़ जाएगा। यस, 10 नंबर का बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर है, जिनका नाम है हितेंद्र मड़वी। 11 में 3, दबाव और दबाव। और इस बार इस गेंद को खेल दिया है मिड ऑन, दायरे के अंदर है मिड ऑफ, मगर यहां एक सिंगल जरूर मिलेगा। अब तो स्कोर बन चुका है मेरे हिसाब से 38। जीतने के लिए 10 गेंदे और 2 रनों की जरूरत है स्वर्गीय रामचंद्र मड़वी प्रतिष्ठान उसटने टीम को। यस, 2 रन पेनल्टी के नहीं होते तो बड़ा मजा आता, वो 3 छक्के नहीं आते तो और प्रेशर हो जाता है। ये किंतु परंतु की भाषा क्रिकेट में नहीं चलती, लेकिन हमने इसका जिक्र किया कि ये होता तो अच्छा, बड़ा मजा आता। फुल टॉस है, लेकिन शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर एक सिंगल में, अरे अंपायर को काय के लिए मार रहा है, उनकी तो उम्र बढ़ चुकी। और ये जीत और जीत, इसी के साथ मुकाबला जीता है स्वर्गीय रामचंद्र मड़वी उसाटने टीम ने। परास्त कर दिया पंडित।